यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिका निवडणुकांमध्ये आता भाजपचे ऑपरेशन लोटस, सर्व अधिकार सरकारला। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। 1 जुलै रोजीची मतदार यादी निश्चित करून त्या आधारे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27% ओबीसी आरक्षणासह घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय। आता राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रारूप, प्रभाग रचनेचे आराखडे नगर विकास खात्याकडून अंतिम निर्णय होऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केवळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत। कोणत्या महापालिकेत किती प्रभाग ठेवायचे आणि कोणत्या प्रभागाला कोणता भाग जोडायचा किंवा तोडायचा याचा अधिकार देखील शासनालाच आहे। त्यामुळे सत्ताधारीच बहुतांश महापालिकांमध्ये झेंडे फडकवतील असे चिन्ह आहे। मुंबई वगळता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत। सोलापूरसह राज्यभरातील महापालिकांमध्ये ऑपरेशन लोटस राबवून एक प्रकारे भाजपची एकहाती सत्ता घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे। सध्या तरी नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुकीचे फटाके फुटतील असे दिसत आहे। त्यामुळे विविध राजकीय पक्ष या निवडणुका लढवण्यासाठी आतापासूनच जोर बैठका काढू लागले आहेत। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या सोलापुरात शासकीय विश्रामगृहात घेणार मराठा आरक्षणासंदर्भात बैठक। तब्बल 30 बनावट कंपन्यांकडून सोलापुरातील वकील साजिद अहमद शेख 44 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी शेख 2.5 महिन्यांपासून तुरुंगात। जामिनासाठी 10 कोटी रुपये भरण्याचे कोर्टाचे आदेश। सोलापुरातील दमाणीनगर येथील 103 वर्षांचा रेल्वे ब्रिज पाडण्यासाठी मिळाल्या सर्व प्रकारच्या मंजुऱ्या। अद्याप रेल्वेकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ब्रिज पाडण्याबाबत दिली नाही तारीख। एकनाथ शिंदे गटातील वाद मिटवण्यासाठी आलेले निरीक्षक संजय कदम यांच्या समोरच पंढरपुरात 2 गटांमध्ये झाला राडा। नेत्यांचे कोणीच ऐकेनात, एकनाथ शिंदे गटाकडे कार्यकर्त्यांची वाणवा। एकनाथ शिंदे म्हणजे कर्णासारखे दानशूर, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून एकनाथ शिंदेंचे तोंड भरून कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। ह्युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमानी ह्युंदाई आता आपल्या सोलापुरात। क्रेटा, वेन्यू, अल्काइजर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध। सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर, ऑरा, ग्रँड आयटेल, निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही 0 डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध। सोमानी ह्युंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा। भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या। पत्ता सोमानी ह्युंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर। संपर्क 9225179300। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। घरफोडीतील सोने सोलापुरात विक्रीसाठी आणलेले मोहो तालुक्यातील ढोक बाबुळगाव येथील आरोपी बंडू मधुकर पवार आणि उमेश प्रकाश काळे यांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक। विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजित मिश्रा सोलापुरात म्हणाले, आषाढीपूर्वी पंढरीत आणखी 3 पादचारी पूल उभारले जाणार। सोलापूरच्या कारला छत्रपती संभाजीनगरमध्ये लागली आग। सुरेश उटगीकर, तुकाराम मुंडे, सागर रामपुरे, विठ्ठल शिवशेट्टी आणि बापू पवार हे 5 शिक्षक स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचले। उमेश पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला 50%, शिवसेनेला 27% आणि राष्ट्रवादीला 33% वाटा देण्याचा निर्णय झालाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाची जुनी कार्यकारिणी बरखास्त। सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, शक्ती प्रदर्शन करत येणाऱ्या आणि लोकाभिमुख कार्यकर्ता असलेल्यांना दिली जाणार तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी। भूमचे माजी आमदार राहुल मोटे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात आज होणार सामील।
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर ताण, अन्न आणि नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाही. 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडे मंत्री नसताना अजूनही मुंबईच्या सातपुडा या शासकीय बंगला न सोडल्यामुळे 42 लाखांचा दंड. छगन भुजबळ म्हणाले, नाव न घेता घरात कोणी राहत असेल तर आपण कसे बाहेर काढणार. राज्यभरात रखडलेल्या 30 महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम मधून घेतला आढावा आणि वेळेत प्रकल्प मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स. न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राव्हिओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 95 11 87 99 67. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन. RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. पुण्यातून नागपूर अवघ्या 12 तासात. पुणे नागपूर अजनी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार. रेल्वे बोर्डाकडून शिक्कामोर्तब. डबल डेकरचा प्रायोगिक प्रवास. पुणे व पिंपरी चिंचवड IT पार्क परिसरात मार्गांचे लवकरच होणार सर्वेक्षण. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी रेल्वे विभाग नाशिक आणि आसपासच्या स्थानकातील सेवा सुविधांसाठी 1100 कोटी रुपयांचा करणार खर्च. OBC आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे हा मागासवर्गीय बांधव भगिनींसाठी मोठा निर्णय. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. अलमट्टी धरण उंची वाढवण्यासंदर्भातील कर्नाटकचा प्रस्ताव केंद्राने परत पाठवला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. Kia, movement that inspires. JSW ही मोठी सिमेंट कंपनी आता 3600 कोटी रुपयांचा नवीन IPO शेअर बाजारात आणणार. 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान राहणार IPOचा कालावधी. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक. मॉक ड्रिल तपासणीसाठी आणलेला एक डमी बॉम्ब सापडला नाही. या प्रकरणी 7 पोलीस निलंबित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमात विक्रमी नागरिक सहभागी झाल्यामुळे उपक्रमाची झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. रशियाकडून तेल खरेदी करून भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. भारताने ट्रम्प सरकारला सुनावले. अमेरिका आपल्या अणुउद्योगासाठी युरेनियम तसेच EV उद्योगासाठी रशियाकडून फ्लेलेडियम तसेच खते आणि रसायने आयात करत असल्याचा केला स्पष्ट उल्लेख. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.